नमस्कार मंडळी, ऋतू आहे म्हणताच आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मागचा भाग आपण 26वा केला, कारण 25 भागांची जी आपली रौप्य महोत्सवी वाटचाल आहे त्या वाटचालीचं सिंहावलोकन हा मागचा भाग आणि त्याला जोडूनच असलेला मागे वळून पाहताना हा आपला आजचा 27वा भाग आपण आज इथे साजरा करतो आहोत. मंडळी, पहिल्या आपल्या सिंहावलोकनामध्ये आपल्या जी काही आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवात झालेली आहे त्या सुरुवातीपासून आपण कशी एक एक पायरी वर चढत गेलो हे आपण पाहिलं आणि आपण गणांची गंमत, मात्रांची मजा, शुद्धलेखनाचे नियम हे सगळे सुद्धा आपल्या या भागामध्ये पाहिलेले आहेत. आणि आपण आता खरीखुरी अक्षर गणवृत्त आणि मात्रावृत्तांना सुरुवात केलेली आहे आणि त्याचंसुद्धा एक सिंहावलोकन किंवा एक अवलोकन, मागे वळून पाहणे, मागे वळून पाहताना या सदराखाली आपण करतो आहोत आणि हा भाग देखील आपण त्यासाठी ठेवलेला आहे. तर मंडळी, याची जी सुरुवात आहे म्हणजे अक्षर गणवृत्ताची सुरुवात जी झाली, सगळ्यात पहिलं आपण अक्षर गणवृत्त घेतलं ते म्हणजे तो भाग होता 9वा आणि तो होता भुजंगप्रयात. तर याचे गण कसे आहेत? यमाता 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 यमाता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. त्यानंतर पुढचं आपण एक मात्रावृत्त घेतलं ते म्हणजे पादाकुलक. अतिशय सोपी सुटसुटीत रचना. 8+8 एका चरणामध्ये मात्रा असतात, अशा एकूण एका चरणामध्ये 16 मात्रा आणि त्याची 4 चरण. त्यानंतर पुढचं आपण वृत्त घेतलं भुजंगी. हे भुजंगी भुजंगप्रयातवरून आलेलं आहे. म्हणजे भुजंगप्रयातचं जे गण आहे ते आहेत यमाता 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 यमाता. तर भुजंगीच्या मध्ये काय आपण गेलो, त्यामध्ये एक जो शेवटचा ता आहे तो काढून टाकला. यमाता 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 यमा हे झालं भुजंगी. म्हणजे याचे अक्षर आहेत 11. त्यानंतर पुढचं वृत्त आपण पुन्हा एकदा मात्रावृत्त घेतलेलं आहे ते म्हणजे बालानंद. छोटं साधं सुटसुटीत 6+6 एकूण 12 मात्रांचं. एका ओळीत 12 मात्रा, एका चरणामध्ये 12 मात्रा, असे 4 चरण घ्यायचे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा सुमंदारमाला या अक्षर गणवृत्ताकडे वळलो. पुन्हा याचं कारण असं की आतापर्यंत आपण जी 2 अक्षर गणवृत्त आपण शिकलो, एक भुजंगप्रयात आणि दुसरं भुजंगी, म्हणजे यमाता 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 आणि यमाता 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 यमा, या दोघांचं मिश्रण म्हणजे सुमंदारमाला. म्हणून या वृत्ताची अक्षरसंख्या होते एकूण 23, म्हणजे 12+11. म्हणून या वृत्ताचे गण काय झाले? यमाता 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 यमा, य य य य य य य ल ग असो. त्यानंतर पुढे आपण वळूया. पुढचं वृत्त आहे पुन्हा एकदा मात्रावृत्त जीवनलहरी आणि याच्या मात्रा आहेत एका चरणामध्ये 8+6 एक असे 4 चरणांचं एक कडवं. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मंदारमाला या वृत्ताकडे वळलो. मंदारमाला हे वृत्तसुद्धा तसं सोपं आहे की ज्यामध्ये काय आहे तर 7 कारीच मंदारमाला, गुरु एक त्याच्याही अंती वसे. 7 त आहेत म्हणजे काय? अराज ताराज 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 ग, असं हे आहे मंदारमाला. याची अक्षरसंख्या एकूण आहे 7×21 = 22. त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा मात्रावृत्त उद्धव, ज्याची रचना आहे 2+8+2+2 एका ओळीमध्ये. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. त्यानंतर पुढचं मालिनी वृत्त अतिशय प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे. न न म य य, न न म य य, म्हणजे 5×15 अक्षरं. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण क्षीण होतो धावरे धाव आता. त्यानंतर पुढचं जे वृत्त आहे ते दिंडी. एक कथा कीर्तनामध्ये प्रसिद्ध असणारं असं हे वृत्त आहे. ते त्याची जी मात्रांची रचना आहे 9+10 अशा 19 मात्रा 9व्या मात्रेवर येते. त्यानंतर पुढचं जे वृत्त आहे ते म्हणजे मंदाक्रांता. मंदाक्रांता हे वृत्त हे सुद्धा आपल्याला माहिती आहे
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहारं सर्वलोकैकनाथं. असं हे वृत्त आहे. म भ न त त ग ग. म भ न त त ग ग म्हणजे 5 त्रिक 15 आणि 2 17 अक्षर. त्यानंतर पुढचं आहे मात्रावृत्त चंद्रकांत. एका ओळीमध्ये 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 2 म्हणजे एकूण 8 त्रिक 24 आणि 2 26 मात्रा. इथे मात्रांचा विचार करायचा. त्यानंतर आपण बघितलं पृथ्वी हे अक्षर गणवृत्त आहे 21व. त्याची रचना पृथ्वीची सोपी आहे. जस जस यल ग, जस जस यल ग. ह्याच्यामध्ये पण आहेत जस 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 य 5 त्रिक 15 आणि 2 17. त्यानंतर पुढचं जे वृत्त घेतलं आपण ते म्हणजे सूर्यकांत. सूर्यकांत हे चंद्रकांताचा मोठा भाऊ म्हणून 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 3. चंद्रकांतचे किती होते 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 2. मोठा भाऊ म्हणून 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 3. त्यानंतर त्याची बहीण लवंगलता ती हे सुद्धा मात्रावृत्त आहे पण आपण ओळीने घेतलं कारण हे 2 भाऊ झाले आणि तिसरी झाली बहीण लवंगलता. 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 4 मात्रा. आणि त्यानंतर आपण घेतलं शार्दूल विक्रीडित जे मंगलाष्टकांमध्ये आपण म्हणतो ते वृत्त शार्दूल विक्रीडित. त्याचे गण आहेत म स ज स त त ग. म स ज स त त ग आणि यांची अक्षरसंख्या आहे 19. आणि 25वा जो आपला रौप्य महोत्सवी भाग झाला तो म्हणजे भूपती वैभव. हे मात्रावृत्त आणि त्यांच्या मात्रा आहेत 2 अधिक 8 अधिक 8 अधिक 4. 2 अधिक 8 अधिक 8 अधिक 4 एकूण 22 मात्रा. तर भूपती वैभवचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात. तर अशा अतिशय आवेशपूर्ण रचनेने आवेशपूर्ण अशा या कवनाने आपण आपला रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे. तर मंडळी आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे आपल्या सहभागामुळे आपल्या प्रतिसादांमुळेच आपण हा 400 पारचा टप्पा गाठू शकलो आहोत. तर आपलं जे प्रेम आहे या चॅनलवर ते असंच राहू द्या किंबहुना थोडंसं अजून वाढू द्या. आणि नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भरभरून प्रेम करत राहा. पुन्हा भेटू आता नव्या भागामध्ये नवीन वृत्तासह. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.